तुम्ही पहिल्यांदाच हरतालिका व्रत करत आहात का? की वर्षानुवर्षे करताय पण अजून काही गोष्टी कन्फ्यूज आहात? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण इथे तुमचं हरतालिका व्रत याविषयीचं प्रत्येक शंका दूर होणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संकल्प. व्रत सुरू करताना संकल्प करणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही निर्जला उपवास करणार की फळाहार हे ठरवा. एकदा संकल्प केला की तो आयुष्यभर पाळावा लागतो असं मानलं जातं. म्हणजे एक दिवस नाही केलं तर चालेल असा प्रश्नच नाही. उपवास कधी सोडायचा? हा उपवास त्या दिवशी सोडतच नाही बरं का. व्रत सुरू होतं सूर्योदयापासून आणि दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीच्या सूर्योदयानंतर पारण केलं जातं. म्हणजे फक्त 12-14 तास नाही तर संपूर्ण 24 तासांचा हा उपवास असतो. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, पाणी प्यायचं का? मान्यतेनुसार या दिवशी ना अन्न ना पाणी, पण जर शरीर साथ देत नसेल तर फळाहार घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, संकल्प करताना काय ठरवलंय तेच पाळा. या दिवशी शिवपार्वतीची मातीच्या मूर्तीने पूजा केली जाते. विवाहित महिलांसाठी हा 16 शृंगारांचा उत्सव असतो. फुलं, बांगड्या, कुंकू, साडी पूर्ण पारंपरिक लुकमध्ये पूजेसाठी सजावं. मासिक पाळीच्या काळात महिलांनी मासिक पाळीच्या काळात प्रत्यक्ष पूजा टाळावी, पण देवाच्या कथा ऐकू शकतात. उपवास देखील करता येतो, पण पूजेसाठी कोणाला तरी दुसऱ्या व्यक्तीला सांगावं. कधी-कधी काही कारणास्तव व्रत पाळणं शक्य होत नाही. अशा वेळी व्रत उद्यापन करून कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवता येतं, म्हणजे व्रत सुरूच राहतं. दुसऱ्या दिवशी चतुर्थीला सूर्योदयानंतर अंघोळ करून विधिवत पूजा करा. मग मातीच्या मूर्तीचं विसर्जन करा, प्रसाद घ्या आणि मगच उपवास सोडा. हे सगळं अतिशय भक्तिभावाने करा. हरतालिका हे व्रत फक्त उपवास नाही तर एक श्रद्धेचं, भक्तीचं आणि नात्यांचं दृढतेचं प्रतीक आहे. योग्य प्रकारे केलं तर त्याचा नक्कीच शुभफळ मिळतो. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला. धन्यवाद. आणि हो, खाली मी काही पूजेचे साहित्याचे लिंक्स दिले आहेत. तुम्हाला आवडले तर नक्कीच ऑर्डर करू शकता. या निमित्ताने चॅनललाही थोडी हेल्प होऊ शकते.